नमस्कार, सुजाता आयपन ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं दुपारपर्यंतचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सकाळची सुरुवात ही माझी अशी टिफिनपासून होते. आज मेथीची भाजी बनवली होती. दर सोमवारच्या दिवशी माझी मेथीची भाजी नाही तर काहीतरी पालेभाजी ठरलेली असते, कारण ते सोमवारी छान पालेभाज्या निवडलेल्या असतात आणि त्या आठवड्याच्या शेवटपर्यंत खूप खराब होतात. म्हणून मेथीची भाजी चपाती असं डब्याला दिलं. तोपर्यंत पिऊ उठली होती आणि पिऊच्या भरपूर आज पिऊ लवकर उठली होती आणि पिऊच्या भरपूर गप्पा तिच्या बाबाबरोबर चालले होते. पायाला खूप कुठं लागलं? तुला जाशील ना? मेथीची भाजी आहे तुझी आणि माझी फेवरेट. काय तुझी फेवरेट? अच्छा, तुझी भेंडीची भाजी फेवरेट आहे. स्प्राउट पण फेवरेट आहे. पनीर पण फेवरेट आहे. अच्छा, मला वाटलं तुझी पण मेथीची भाजी फेवरेट आहे. मेथीची भाजी ना फेवरेट तुझी? माहित नव्हतं. खूप सारी फेवरेट भाजी आहे. तू सगळीच भाजी खाते ना? गुड गर्ल तू. अरे टाइम झालाय, आवड ना. मी काय विचारतो, मी ऑफिसला जाऊ का? नको. मग बोलतीये तर तुम्ही बोलत नाहीये काय? काय काय कसं बोलतोय तू? असं असं बोलल्यावर जायचं का? मॅम बोलली क्यों पी के नहीं आती तुम? असं बोलली. क्या करके नहीं आती? क्यों पी के नहीं आती? तर तुला भूक लागते का गेल्या गेल्या? मग मॅम बोलतो बाय टाइम झाला. बाय 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 बाय. पण एक काम करायचं का आता? आपण आंघोळ करूया, मी आवडते आणि पण गाडीला जाऊ. स्कूलला जायचंय ना. तिकडून आलं स्कूलला जायला टाइम आहे. मला जायचं. अरे खूप टाइम आहे. 9 PM ला बघ, आमच्या 7 वरच काटा आहे. तो छोटा काटे 9 वर गेल्यावर. मोठा काटा 3 वर गेला. जातोय. तो छोटा काटा तर 7 वर आहे ना. पिऊचं चाललं होतं की मला स्कूलला जायचं मम्मी, पण आज पिऊ लवकर उठली होती 7लाच, त्याच्यामुळे तिला समजत नव्हतं. थोडं 2 तास उशीर होता जायला, तर मग तिला म्हटलं आपण गार्डनला जाऊया. तर ती बोलली हो चालेल गार्डनला. मग गार्डनला जायच्या आधी मी थोडेसे माझे किचनचे कामं आवरून घेतले. सगळं या व्हिडिओमध्ये कसं दिसतं ना की ती पटापट कामं करतो. काश असे पटापट 5-5 मिनटात कामं झालं असतं तर भरपूर काय करता आलं असतं. तर मी सगळे पहिल्यांदा भांडे वगैरे घासून सगळं किचन साफ केलं आणि नंतर मग तिकडून आल्यावरती खूप लेट होतं. गार्डनला जवळजवळ 1 ते 1.5 तास जातो. गार्डनवरून आल्यावरती लगेच आंघोळ करून नाश्ता करून लगेच तिला सोडवायला जायचं असतं. गार्डनवरून आल्यावरती हे कामं ठेवले तर मग खूप कंटाळा येतो. म्हणजे असं मला असं वाटतं की तिला स्कूलला सोडलं की लगेच थोडा टाईम तरी मला असा व्हिडिओ वगैरे बनवायला पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करते का स्कूलला जायच्या आधी सगळे कामं आवरायचे. आता इथं मी तिचे थोडंसं गार्डनमध्ये तिला खायला लागतं म्हणून थोडेसे डाळिंब घेतले आणि तिला म्हटलं चल ब्रश करून घे. तिने छानपैकी ब्रश केला आणि
आता ती 4 वर्षाची झाली आणि तिच्या हाताने बऱ्यापैकी चांगला ब्रश करते. तिच्या स्कूलमध्ये शिकवले ब्रश कसा करायचा. दोन्ही बाजूने ब्रश करते आणि मला सांगते पण मम्मा मला मॅमने असं शिकवलं आहे ब्रश करायचा. तर छानपैकी ब्रश करते. मी फक्त थोडंसं तोंडातलं पाणी तिला हे करून देते कारण की पाणी गिळण्याची वगैरे शक्यता असते म्हणून. त्याच्यामुळे मग तोंड धुतलं छानपैकी कारण की तिकडून आल्यावरती मग खूप घाम होतो आणि मग तिकडून आल्यावरती आम्ही आंघोळ करतो. त्याच्यानंतर मग आम्ही छानपैकी गार्डनला गेलो. गार्डनला जाताना आता तिथे काय खेळायचं, कुणी मुलं असतात की नाही एवढ्या सकाळचं ते माहीत नव्हतं. म्हणून तिची तयारी चालली होती की मला सगळं घ्यायचं, गार्डनला जायला मला गाडी घ्यायची, सगळं घ्यायचं, मी तिथं खेळेल. आणि मग अशी गाडी वगैरे घेऊन आम्ही छानपैकी गार्डनला गेलो. गार्डनला गेल्यावरती तिचे थोडेफार खेळ असतात. आता छानपैकी आज ऊन होतं, एवढे 4-5 दिवस पाऊस पडला, छान ऊन होतं सकाळचं. आणि मग मी छानपैकी एक्झरसाईज केली आणि एक्झरसाईज केल्यानंतर तिचं छानपैकी असं खेळणं चाललं होतं तिकडं. खेळल्यावरती ती बोर होते, कोणीतरी खेळायला असलं तरच ती खेळते. मग सगळ्या गोष्टी खेळून आल्यानंतर मग मला पोपोग्रेनेट खायचं असं बोलले आणि मग मी तिला छानपैकी सूर्यप्रकाशात बसवलं आणि पोपोग्रेनेट खायला दिलं. सकाळ सकाळी ना आत्ता पावसाळा चालू आहे, कधी ऊन पडत नाही, पण मला शक्य असतं का ती ज्यावेळेस उठेल ना तर मी तिला सकाळी घेऊनच जाते. पण ती सकाळची कधी कधी उठत नाही, डायरेक्ट 9 वाजता पण कधी उठते, 7:30ला पण उठते. मग मला जाता येत नाही तिला घेऊन. उठलं तर आम्ही जातो गार्डनवर. छान वाटतं गार्डनवरून सकाळचं आल्यावरती. दररोज नाही असा टाईम भेटत, ती उठली तरच मला जाता येतं, जर ती उठली नसेल तर मग मला नाही जाता येत. आणि मग छानपैकी आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे केल्यानंतर मग तिच्या स्कूलला जायची तयारी केली. स्कूलला जायच्या म्हणजे एक टास्कच असतो, इतकी बडबड चालू असते ना, मला हे घ्यायचं नाही, मला ते घ्यायचं नाही, इतकी बडबड चालू आहे बघा, खूप बडबड चालू असते. मम्मा, तुम्हाला जेवायला काय देते? मला ही भाजी तिखट लागते. अरे मेथीची भाजी तुझी फेवरेट. तिखट नाहीये काही, फक्त हे बघ मिरच्या काढून दिल्या. अगं 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 तर उलटच राहून दिला. अगं रे रे रे. आता हे घुसणार कसं? ते काढून लावते मी. मला स्ट्रॉंग व्हायचे. टोमॅटो देऊ का इथे छान? हा दे दे, पण मला नाही आंबट लागतो. मी नाही. मीठ टाकून देते ना. मग काय होतं, मला मीठ टाकल्यावर पण होतं. हं? मीठ टाकल्यावर पण होईल. एक काम करशील, हं. मला ना एक काम कर, इथं काय दे माहिती? हं. पास्ता आणि वांगे. पास्ता. पापड. ओके. हा मी त्या प्रयत्न करते ना. टीचर पण आंटी नाही बोलत ना मला. काय कर, तुला आंटी नाही बोलत ना? नाही. आंटी दिसते का मी? ते हाय फाय. आता पिऊच्या पप्पांना टिफिन दिला आणि पिऊला स्कूलला सोडलं. तिचा नाश्ता वगैरे सगळं झालं, सगळं आवरून झालं तर मला कुठेतरी 2 ते 3 तास भेटतात. आणि मग ह्या 2 ते 3 तासामध्ये मला पूर्ण तयारी करायची असते. माझं व्हिडिओ एडिटिंग असतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं, घरातली काही छोटे मोठे कामं असतात तर ती कामं असतात. आता पहिल्यांदा मी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मी काहीच नाही, फक्त फ्रूट्स खाते, जे फ्रूट्स असेल ते घरामध्ये ते फ्रूट्स खाल्ले. आणि मग नाश्ता केल्यानंतर गावावरून आल्या होत्या कैऱ्या. त्या कैऱ्या मी 2-3 तास पाण्यात भिजत घातल्या आणि त्यांचं मला लोणचं बनवायचं होतं आणि त्या मला कट करायला न्यायच्या होत्या. जसं मी पिऊला स्कूलमधून पिकअप करायला जाईन तिथंच मग कैऱ्या वगैरे कट करून तशाच आणणार होते. त्याच्यामुळे मी कैऱ्या साफ केल्या छानपैकी. त्या साफ केल्यानंतर त्याला चांगलं पुसून घेतलं आणि थोड्या वेळ छानपैकी सुकायला ठेवलं. आणि सुकून झाल्यानंतर मग कैऱ्या छानपैकी सुकायला ठेवल्या. आणि नंतर मग माझं आजचं थोडं रेकॉर्डिंग होतं. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ मी लहान बाळांबद्दल बनवत असते. ते व्हिडिओज आज मला बनवायचा होता. कधीतरी शक्य होईल तसं मी बनवते. भरपूर मेहनत असते, त्याची स्क्रिप्ट आधी तयार करावं लागते, रिसर्च करावा लागतो आणि मग तो व्हिडिओ बनवायला लागतो. व्हिडिओ बनवून झाल्यानंतर पिऊला स्कूलमधून घ्यायला जायचं होतं आणि मग मी तिला स्कूलला घ्यायला गेले. स्कूलला घेतल्यानंतर मला ज्या कैऱ्या आहेत त्या फोडून आणायच्या होत्या आणि मग मी त्या फोडून आणल्या. तर त्या कैऱ्या फोडताना माझी मुलगी बघा, पिऊ इतकी छान बघते ना, तिचं पूर्ण निरीक्षण चालू होतं. मी तिला प्रत्येक कामामध्ये माझ्या सहभागी करून घेते, कोण कसं करतंय, काय करतंय ती सगळ्या ऐकते गोष्टी आणि मी हे उचलते असं तिचं
चाललं होतं छानपैकी उचलून घेतला आणि मग कैऱ्या छानपैकी फोडून झाल्या आणि मग आम्ही घरी आलो. घरी येताना असं वातावरण एकदम छान दिसत होतं, सगळीकडे हिरवं हिरवंगार असं झालं आहे, छानपैकी पाऊस उघडला होता आज. आणि मग घरी आल्यानंतर मग माझं पहिलं काम असतं की तिचा टिफिन उघडून बघणं की टिफिनमधलं आज खाल्लं आहे की नाही. तर टिफिन जर तसाच ठेवला तो तसाच राहतो, परंतु टिफिन सगळा खाल्लेला होता कारण की आज मेथीची भाजी दिलेली होती आणि मेथीची भाजी तिला खूप आवडते, त्याच्यामुळे सगळा संपलेला मेथीची होता. भाजी लय आवडते है ना मावासारखे. मी सगळे भाज्या पाहिजे. वाव. काही तिखट सुद्धा नव्हतं. आणि घरी आल्यानंतर मला पहिलं काम होतं की ज्या ह्या कैऱ्या आहेत त्या छानपैकी अशा पुसून घ्यायच्या. त्याचं लोणचं वगैरे घालायचं असेल तर त्याला साफसूफ चांगल्या प्रकारे करायला लागतं, त्याला काही पाणी वगैरे लागून द्यायला लागत नाही. आणि मग मी त्या छानपैकी अशा साफ केल्या. आता मॅडमला असं होतं की मी तिला म्हटलं ड्रेस चेंज कर, पण नाही, ड्रेस पण नाही चेंज करायचा. तर तसंच ती माझ्याबरोबर बसली, सगळ्या साफ वगैरे केल्या आणि मग त्याच्यामध्ये मीठ आणि मी छानपैकी असं हळद लावून त्याला सगळं हळून घेतलं. आणि ते मी मीठ आणि हळद लावून 4 ते 5 तास किंवा 1 दिवस ठेवायचं असतं. तोपर्यंत इतकी थकली होती की ती झोपी गेली. आणि त्याच्यानंतर मग माझं दुपारचं असतं, ती झोपल्यानंतर थोड्या वेळ मी बुक वाचते किंवा मग फोटो एडिट करते. पण सध्या मी एक छान बुक वाचते, मला त्याचीच खूप एक्साइटमेंट होती, म्हणून मला आज बुकच वाचू वाटलं, म्हणून मी बुक वाचायला बसले. आणि ती छानपैकी आज झोपली होती. दररोज झोपत नाही पण आज झोपली होती. थकून गेलं ना, सकाळी गार्डनला गेल्यामुळे ती थकली होती, थकल्यामुळे छान तिला झोप लागली. आणि मग मी छानपैकी बुक वाचलं. असं असतं माझं दुपारपर्यंतचं रुटीन. तुम्हाला असं रुटीन बघायला माझं आवडेल का? मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कसा वाटला व्हिडिओ हेही नक्की सांगा.